ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 ओवी क्रमांक 1383 ला थांबलेलो होतो। एक 3-4 ओळी पुन्हा पाठीमागे जाऊ। हे धनंजया, मीठ समुद्रात पडल्याबरोबर विरायला लागते। जो जो क्षण जाईल तो ते अधिकच विरते, परंतु भिन्नपणाने उरण्याचे त्या मिठाच्या खड्याला काहीच कारण आहे काय? बघा, अनुग्रह दिला त्या क्षणापासून आपण जी चाललो त्या मिठाच्या खड्याप्रमाणे विरघळत विरघळत चाललेले। आणि आता आपल्याला काही करायचं राहिले का? तो करून घेणार आहे आपल्याकडून। साधना सुद्धा 50% तरी आपल्याला करावं लागतं असं वाक्य होतं, पण बस आता काहीच करायला लागणार नाही ते म्हणतात बघा। परंतु भिन्नपणाने उरण्याची त्या मिठाच्या खड्याला काही कारण आहे काय? नाही, पडल्याबरोबर विरायच लागते। निवडूनच पहिलं देवाने घेतलेलं आपल्याला यांना ही गोष्ट द्यायची, त्यांचं काम ते झालं। तसे सर्व प्रकारे सर्वत्र माझे भजन केले असता व सर्व मत्स्वरूप होऊन लागले असता सर्वत्र मीच आहे अशी तुझी बुद्धी झाली म्हणजे अहंकार समूळ नाहीसा होऊन तू मद्रूप होशील, मद्रूपच होशील। बघा, जसा मिठाचा खडा पडल्यानंतर हळूहळू हळूहळू तो विरघळून जातो, तशी आपली अनुभवाची कूस वाढत 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 जाता जाता काय होईल? तसे सर्व प्रकारे सर्वत्र माझे भजन केले असता, सगळीकडे पाहत असताना भगवत भावाने पाहिलं तर सर्व मत्स्वरूप होऊ लागले असता। पहिले भजन माझ्याकडे पाहून केलं बा, सगळ्या जगाताकडे पाहत्या देव आहे, तसं करता करता हळूहळू तसं प्रचितीला येऊ लागले असता मग सर्वत्र मी आहे अनुभूती जशी जशी वाढेल मग 100% आपला दृढ निश्चय होणार नाही ना, हा परमात्माचे। अशी तुझी बुद्धी झाली म्हणजे मग अहंकार समूळ नाहीसा होऊन तू मद्रूप होशील। जशी तुझी भूमिका होईल सगळं भगवत स्वरूप आहे सगळं। आणि अहंकार म्हणजे काय हे पूर्ण डोक्यात ठेवायचं। अहंकार म्हणजे मी वेगळा आहे, बस। आता त्याची अजून व्याख्या वेगळी, मी देवापासून वेगळा आहे, मी प्लॅस्टिक पासून वेगळा आहे असं वाटणं हा खरा अहंकार आहे। देवापासून बाजूला होणं त्याचं खरं नाव आहे अहंकार। या प्रकारे मग तू ऑटोमॅटिक जसं सगळं ते वाटेल मग अहंकार उठायची हेच राहिली नाही, कारणच राहिलं नाही। मग तू मद्रूप होशील म्हणजे भक्त कोण होईल? ईश्वर स्वरूप होईल। होईल का? 100% होईल। होईल काय याचे? बस आहे। मग का अनुभवला नाही त्याची घेता शिरी, मग दुराविसी निज पंत। मी आत्मा असून मी जेव्हा देह आहे मी देह आहे म्हणतो त्याला मी देह म्हणता मग कोटी ब्रह्महत्या, किंवा मी आत्मा तो जाणावा आत्महत्यारा, मी देह वाटे जाणारा तो जाणावा आत्महत्यारा। आपल्याला आता हे कळालं ना आपल्याला। आणि जर आपण आपल्याला स्वतःला देह म्हणत राहिलो तर मग काय समजायचं? आपण कोणाचा घात करतोय? आपल्या स्वतःच्या आत्म्याचा नाश करतो। आणि ज्याला आपल्या स्वतःच्या आत्मनाशाला भ्यायचा असेल तर त्यांनी माझ्या ह्या वचनाकडे लक्ष द्यायचं 16व्या अध्यायात सांगतात। वा, मग तू मद्रूप होशील म्हणजे अहंकार समूळ नाहीसा होईल। आणि अहंकार गेल्यावर काय शिल्लक राहील? अहंकार गेल्यावर काय शिल्लक राहील? तुका म्हणे देवच झाला। आणि अहंकार राहिल्यावर वाया गेले, अहंकारी नाडिले तुका म्हणे वाया गेले। आणि नेहमी हा अहंकार आला का आपण व्यवहारातला अहंकार कधीच नाही घ्यायचा। ही सगळी वाक्य ना पारमार्थिक सत्तेतूनच पाहायची। व्यावहारिक सत्तेत जर आपण त्याचा विचार करायला गेलो तर मग आपल्या डोक्यात अजून काय होईल? चित्रविचित्र भाव होतील। आणि जर पारमार्थिक घेतलं तर मग मिलापची बाजू होईल, मिलाप। या प्रकारे कर्मापासून तो वैराग्याधिकाधिक ज्ञानाने, बघा, कर्मापासून तर वैराग्याधिक ज्ञानाने माझी आत्मतत्वाने प्राप्ती होईपर्यंतचे उपाय प्रकार स्पष्टपणे तुला सांगितले आहे। कर्मापासून स्टार्ट करता 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 मग हळूहळू तो नैष्कर्म्य स्थितीत जाईल। मग नैष्कर्म्य स्थितीत गेला म्हणजे वैराग्य निर्माण होईल। वैराग्य निर्माण झालं म्हणजे मग ज्ञान भेटेल। आणि ज्ञान भेटले म्हणजे ठसेल, पण कधी? वैराग्य असणार तेव्हाच ज्ञान ठसणार। या जगताचं जोपर्यंत अट्रॅक्शन आहे तोपर्यंत ज्ञान मिळून सुद्धा ठसणार नाही। हो, आणि जर ठसवायचा असेल देवाला तर किती जरी अडचणी आल्या तरी तो टिकूनच राहील जर तुमच्यावर देवाची तेवढी आपली कृपा असेल तर। रोशनीगर हो खुदा को मंजूर, रोशनीगर हो खुदा को मंजूर,
तो आंधियों में भी चिराग जलेंगे, किती मोठा वारा वावदान निघू द्या, पण जर दिवा जर देवाला ठेवायचा असेल तर तो टिकूनच ठेवेल. देव राखे तया. तशा प्रकारे मग तुमचा बोध आत्मतत्वाने प्राप्ती होईपर्यंतचे उपाय सर्व प्रकारे स्पष्ट तुला सांगितले ऐक. कारण हे पंडुसुता, पुन्हा हे थोडक्यात असे की अगोदर सर्व कर्मे ईश्वरार्पण करावीत. सगळी कर्म करताना आपल्याकडं काहीच बॅलन्स ठेवायचं नाही. मी करतो अशी भावनाच नाही पाहिजे. मला पखवादावरून उठवलं, तुला एकदा नाही आता उठवणार. आता तुझी सुरुवात झाली काय, कारण तू स्वतःला काय समजतो, मी पखवाद वाजवतो तुला उठवणार. आणि तुला ज्या दिवशी वाटणार मी पखवाद वाजत नाही ना, वाजवीत नाही, तेव्हा लोक म्हणतील बसा. तुम्ही बघा ना, वाजवणाराला इच्छा नाही त्याला तुम्ही म्हणणार वाजवा. त्या दिवशी तुम्ही त्या मुलाला बघा, इच्छा नव्हती संजयच्या मुलाला, तर तुम्ही त्याला एवढे बोलले, मी चालू कीर्तनात ऐकलं, तू कशाला आलायस, मग आपण आलोय कशाला, मग आपल्याकडे जे आहे ते दाखवलं पाहिजे. असं तिसरा म्हणला पाहिजे वाजव का, आपण म्हणायचं मला वाजवायचंय, मग नाही. बघा थोडक्यात अगोदर सर्व कर्मे ईश्वरार्पण करावी. पहिलंच काय करायचंय करताना ईश्वरार्पण. मग मी आईचं नाही करत, वडिलांचं नाही करत, भावाचं नाही करत, कोणाचं नाही करत. आणि जर आपल्याला विचारलं नाही यांचं कोणाचं तुम्ही काय काय केलं, आईचं, भावाचं, चुलत भावाचं, गावाचं, अहो याच्यापेक्षा मोठे ग्रंथ होतील एकेकाचे, त्यांनी काय काय केलंय त्याची याच्यापेक्षा मोठे ग्रंथ होतील. हां, म्हणून ते सगळं ईश्वरार्पण बुद्धीने करावे. आपलं कीर्तन प्रवचन तसेच आहे ना, म्हणून मी म्हणत असतो ऐकणं सुद्धा कसं असावं, आपलं ईश्वरार्पण बुद्धीने असावं ऐकणं सुद्धा. कीर्तन कोणासाठी करायचं आपल्याला, हां आपल्यासाठी, किंवा त्याचं दुसरं वाक्य आहे देवासाठी. देवासाठी कीर्तन करायचं, आणि कीर्तन देवासाठी करायचं, आणि बाकीच्या गोष्टी त्या देवासाठीच करायचं. हे पहिलं करायचं. अगोदर सर्व कर्मे ईश्वरार्पण करावीत. कसे करू शकतील इतर लोक, आणि आपण करू शकतो का आपल्याला जड जाईल? हो, आपल्याला 8 तासांनी करावं लागेल का सहज होतील? बस सहज ती कर्मे झाली ब्रह्मार्पण. पण केव्हा? जन नोहे हा अवघा, ऐसे ऐकता निवती साधुजन, एका जनार्दनी बानली निज खून. बघा जेव्हा आपल्याला असं होईल ना, तेव्हा आपले जे सिनियर आहेत ना त्यांना लई आनंद होईल. ऐसे ऐकता निवतील साधुजन. का निवतील? कारण आता त्यांना काही तकलीफ करायची गरज नाही. ज्याच्यासाठी ते तापले होते तो स्वयंपाक परिपूर्ण झाला, ज्याच्यासाठीही धावपळ होती तो परिपूर्ण झाल्या म्हणलं ते निवतील. आणि जर तेच तापलेले असतील तर काय, नाथबाबाच्या हरिपाठात एक वाक्य, तापलेलं जग आहे आणि त्याला शांत करायचं, तर आपण कसे पाहिजेत? आपण पण शांत पाहिजे. आठवतंय नाथबाबाचं वाक्य? हो, जग तापलेले आपण शांत. तसं याच्यामध्ये पण आहे ना, ताटीच्या अभंगामध्ये, विश्वरागे झाले वनी सुखी संते व्हावी पाणी. वा बघा, तसंच एक प्रकारचं. मग सर्व ईश्वरार्पण करावीत असे केले असता सर्व ठिकाणी तुला माझी प्रसन्नता प्राप्त होईल. तुम्ही करा बरं, एखाद्या माणसाचं, एखाद्या साध्या भिकाऱ्याला 2 रुपये द्या बरं, भिकाऱ्याला 2 रुपये. त्याच्या चेहऱ्यावरची जी हास्य आहे ना, ती ईश्वराचं हास्य आहे. तुला माझी प्रसन्नता प्राप्त होईल. 2 रुपये कोणाला दिले तुम्ही? हा, आणि जोपर्यंत तुम्हाला वाटतं भिकाऱ्याला दिले, त्याच्यापेक्षा भिकारी कोण मग? हो, स्वामी विवेकानंद म्हणतात, दरिद्री नारायण तुमच्या पुढे हात पसरवतोय, तुम्हाला त्याची सेवा करण्याचा योग आला तर करा. बाहेरच्या देशातले लोक म्हणले तुमच्या देशातलेही भिकारी आहेत. ते म्हणले आमच्याकडे देणारे रईसजादे आहेत म्हणून आहे, तुमच्याकडे कोणीच नाही, तुमच्याकडे सगळेच भिकारी आहेत म्हणून. आज एक स्वामी विवेकानंदाचं तुम्हाला वाचायला भेटलं, आपल्या बलभीम बाबांचं चरित्र लिहिलेलं आहे त्यांनी. ते म्हणले स्वामी विवेकानंदांना एक आगळं वेगळं, सभेला गेले तर आपल्या धर्माला तिथं मान्यता नव्हती, मान्यता नव्हती, पण गेले होते. त्यांना कोणी पाठवलं होतं माहिती आहे का? राजाने तिकीट काढून पाठवलं होतं, राजांनी. बघा ते राजाची काय पावर असेल बघा बरं.
ज्यांनी स्वामी विवेकानंदांना अमेरिके गाजवली आणि त्यांना तिकीट कोणी काढली त्यांची, आहे का? त्याचं नाव सुद्धा नाही माहिती. त्या राजाने एका तिकीट काढून पाठवले होते, मद्रासच्या राजाने पाठवले होते बघा. निघाले का नाही नाव? आणि तिथे गेल्यानंतर कोणीच टाइम देईन त्यांना बोलायला. पाहूनच वाटायचं काय कपडे घालून आलाय तो, भगवी कपडे, खादी कपडे. पण एका महिलेला सांगितलं होतं तुला बोलायचंय, तर तिच्या तासामधले 8 मिनिटं तिने दिली. माझे 8 मिनिटं. ते नरेंद्र म्हणून आलेत भारतातून, त्यांना बोलायला 8 मिनिटं. आणि ते त्या सगळ्यात मागच्या बाकावर होते. तिथून त्यांना तिथं जायचं तर 2 मिनिटं लागणार होते. ते म्हणले वेळेचं सोनं करायचं आपल्याला. आणि उड्या मारीत मारीत टनाटन गेले. तर सगळे लोक म्हणत होते बंदर आया बंदर आया बंदर आया. तरी सुद्धा त्यांनी त्यांच्याकडे कान नाही ठेवले आणि त्यांचं लक्ष कुठं होतं? आपल्याला वेळेचं. लोक बडबड करत होती आणि जे 8 मिनिटातले 8 मिनिटं सुद्धा त्यांना वापरून देत नव्हते, ते 2 दिवस कंटिन्यू स्वामी विवेकानंदांचं ऐकत होते. नंतर प्रवचनावर प्रवचन, व्याख्यानावर व्याख्यानं चालू होती त्यांची. वेळ भगवंत देणार तुम्हाला. भगवंतानी वेळ दिला कोणासाठी दिला होता? त्या समाजाचं पूर्व पुण्य उदयाला आलं होतं म्हणून. आणि मग त्याला म्हणतात सोनार की आणि एक लोहार की. 8 मिनिटामध्ये अख्खं जगामध्ये त्यांनी क्रांती केली भारतीय तत्वज्ञान सांगताना. आणि त्यांनी एक सांगितलं, तुम्ही त्याच्यासाठी धडपड करायलाच पाहिजे, प्रवचन कीर्तन केलंच पाहिजे. ते म्हणतात तुम्ही काय द्यावे त्यांची? हे कशासाठी ग्रंथ लिहून ठेवले? त्यांची आंतरिक तळमळ काय, शेवटची इच्छा काय ज्ञानेश्वर महाराजांची सांगा. ज्ञानेश्वरीच्या आधाराने सांगायचं सर्वात. हां, जे इच्छिल तो ते लाभो प्राणीजात तया सर्वात. काय सुरुवात? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषो निमज द्यावे. सगळ्यांना भेटावं असे त्यांनी केले. पण आता माझं लाईफ संपलं, मी याच्यात लिहून ठेवेल. मग आपलं काम काय? सांगायचं. आणि भुकू भुकू सांगायचं. लोक ऐकत नसली तरी, कुत्रा भुकतो काही काही लक्ष नाही देत, पण तरी आपण सांगायचं. एक जरी सावध झाला तर तो हजारो लोकांना सावध करू शकतो. बापरे. आणि परखड शब्दांना साहेब टीका न माधवाचार्य न वल्लभाचार्य कोणाची हायगय नाही गेलेली त्यांनी. ना शंकराचार्यांची लोक सांगतात अद्वैत तत्वज्ञान, पण त्यांच्या गादीवर बसलेले सुद्धा द्वैतच मांडतात म्हणले. पा असं अद्वैताचं एकदम मखांनी केली त्याच्यामध्ये. काय लिहिणारा निर्भीड असेल बरं? कोण कोण बोलू शकतो असं? ज्याची देह बुद्धी पूर्णपणे निखालाच नाहीशी झालेली आहे, तो बोलू शकतो. हे दत्ताजीच बोलू शकतात, बचेंगे तो और भी लढेंगे. आता असे दत्ताजी आपल्याकडे नाहीत का? नंतर बघा मग माझी प्रसन्नता प्राप्त होईल. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद देता आला पाहिजे आपल्याला. त्याची जी इच्छा असेल ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. किती प्रयत्न करायचा? आपलं बलिदान झालं तरी चालेल. हे पाण्यापासून शिका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पाणी स्वतः संपून जातं, पण ज्या झाडाला भेटतं ना त्या झाडाला हिरवगार टवटवीत करतं. किंवा असं द्यायचं कोणाला देता आलं तर तुम्हाला आनंद. रस्त्याने चालताना पाणी पळत राहतं, पण खड्डा आला तर ते वाट चुकून जातं. आपण जाऊ वाट चुकून, खड्डा आला तर वाट चुकून जाईल. तो पूर्ण खड्डा तुडुंब भरून देईल, मगात पुढे जाईल, त्याच्या पुढे जाणार नाही. तसं समाधान समोरच्याचं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जायचं. हे कोण करील? का समोरच्याचं समाधान करायचं? का करायचं? त्याचा ना आपला काय संबंध आहे? कशासाठी त्याचं समाधान करायचं? तो ना आपण एक आहोत. मीच तो आहे, तोच मी आहे. जेव्हा देव जर आपल्याकडे काय अपेक्षा करत असेल तर आपण त्याला ओलांडून जाऊ शकत नाही. माणसं दिसत असेल तर बावल्या उलट्या झाल्यात आपल्या. मोतीबिंदूची ऑपरेशन करून घेतली पाहिजे. सगळ्यांच्या बावल्या उलट्या आहेत का? पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारले. आता त्या चौघामधलं शेवटचं जायचं. कशाचं? ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. आपण जे पाहतो तो हे चांबड्याच्या डोळ्यांनी चांबडं दिसल आपल्याला, आणि ज्ञानाच्या डोळ्यांनी पाहिलं तर काय दिसेल?
ज्ञान आपण कोणत्या डोळ्याने पाहतो याची खातरजमा केली पाहिजे, खाणेसुमारी केली पाहिजे. आपण चांबड्याच्या डोळ्याने पाहतो की ज्ञानाच्या डोळ्याने पाहतो? चांबड्याच्या डोळ्याने पाहत असेल तर सगळे कोण? चांभार. आता त्या चांभारांना वाईट वाटायची काय गरज नाही, याच्यापेक्षा हे चांभार जास्त आहेत. कोणते? आणि हे कोणत्या सभेत बोलले? ते जनक राजाच्या सभेत बसले. म्हटले हे एवढे जेवढे मंत्री बसले ते, आणि मंत्री चांभार आहे, मुख्यमंत्री ते बी तेच, कारण सारख्याला मिळाले वारके. नंतर काय असेल बरं बोलणार कोणी? वाकडा माणूस. त्याच्या मामाने का बापाने त्याला आतमध्ये वाकडा करून टाकला. तरी पण वाकडा झाला तरी तो म्हणला मी सरळ बोलणार, मग मला तुला माझी प्रसन्नता प्राप्त होईल. कोणाला प्रसन्न करतोय आपण? हे गुजराती लोक त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी उपभोगतात. गोरगरिबांना दर रविवारी राजेवाडीच्या तिथे अन्न सत्र आहे, आणि आपण खातो तसलं नाही, उच्च लेवलचं आहे. 500 रुपये 1000 रुपये किलोचे लाडू आहेत तिकडं. 20 वर्षापूर्वीचं सांगतोय. हो. नंतर माझ्या प्रसादाने ती पोरं इतकी प्रसन्न असतात ना, भीक मागून येतात, रिक्षा करून भीक मागून 2-2 रुपये अमरबालच्या सिग्नलला, आणि झाले का 10-12 रुपये मीटरचे पैसे बसले अंकल. आणि जर तिथे 15 झाले, बस येत नाही अंकल, खाना खाणे को आहे. आता अंकलनी काय करायचं, त्यांचं एकेकाचं गटचुंड धरलं पाहिजे का नाही. 13-15 झाले आणि तू चाललाय, आणि जातानी बिले खुश. जातानी चालत जातात, जातानी चालत जातानी कुठं पैसे, यांना खुशी. नंतर माझ्या प्रसादाने माझे स्वरूप विषयक ज्ञान सिद्धी जाईल, त्यास प्राप्त होईल. बघा, त्या प्रसाद जेव्हा तू सर्वांना प्रसन्न करशील, नंतर माझ्या प्रसादाने माझे स्वरूप विषयक ज्ञान सिद्धी जाईल, माझं ओरिजिनल ज्ञान त्यास प्राप्त होईल, व त्या ज्ञानाने माझ्या शुद्ध स्वरूपी निश्चय करून त्यास मिळता येईल. माझ्या शुद्ध स्वरूपी मिळता येईल म्हणजे देवाचं अशुद्ध स्वरूप पण आहे का? हा. माझं शरीर म्हणजे ज्यावेळेला जोपर्यंत ज्ञानदृष्टी नाही झाली तोपर्यंत भाताची पेच, माझं शरीर, आणि भाताची पेज पिऊन अमृताचे परिणाम नाही. माझं मुख्य स्वरूप नाही कळालं, आणि जर माझं स्वरूप फक्त देहादी कळालं असेल, लटिका मी तुझं पासी खेळे, माझं ते लटक स्वरूप आहे, आणि माझं शाश्वत स्वरूप त्याला कळेल. मग पार्था त्या माझ्या स्वरूपात मिळाल्यानंतर साध्य व साधन ही लई पाहून नाहीशी होतात. साध्य संपलं जातं. साध्य काय होतं? ईश्वर तत्व. साधन काय होतं? शरीर आहे किंवा ज्ञान आहे, ते सुद्धा त्याच्यामध्ये विलीन होऊन जातं. एकारनव झाला तरंग बुडाला. काल तसंच झालं ना, एकारनव झाला आणि तरंग बुडाला. तैसा देह झाला. हरिरूप आहे का ब्रह्मरूप आहे? एक रूप. कोणाशी एक रूप झाला? मग हरिरूप का ब्रह्मरूप? एक रूपचा अर्थच तोय. त्याचा देह कसा झाला? आणि सगळं झाल्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कसं काय झाला देह एक रूप? अरे पहिलाच होता. म्हणजे साधनं करत होतो ना. बाप रखुमादी ओरू नवल पै केले, तारू हरपले मृगजळी. तारू म्हणजे काय? जहाज. आणि कुठं हरवलं? मृगजळाच्या डोहात. होईल का असं? म्हणजे असं झालं माझं. मी केलेला साधनारंभ हा तर कुठे गेला? जिथे मी होतो तिथंच मला जायचं होतं. जिथे मी होतो तिथंच जायचं होतं, आणि त्याच्यासाठी किती प्रवास करावा लागला. म्हणजे ते म्हणतात ते पुण्याचे रिक्षावाले फिरून फिरून आणतात, तसंच आपलं झालं ना. आपण फिरून फिरून परत कुठं जाऊन भेटलो? तत्वमसी. तू ज्याचा शोध घेतोय ते तूच आहेस. हे पार्था, ते माझ्या स्वरूपात मिळाल्यानंतर साध्य व साधन लय पाहून नाहीशी होतात. फार काही सांगावे. असे झाल्यावर तुला काही स्वभिन्न असे वा कर्तव्य उरणारच नाही. असं होईल का? त्या स्वरूपात मिळालेलं साध्य आणि साधे लय पाहून नाहीशी होतात. अशी माणसं आहेत का? फार काय सांगावे. असे झाल्यावर तुला काही स्वभिन्न, आपल्यापासून काही वेगळं असे वा काही कर्तव्य उरणारच नाही. अशी माणसं आहेत का या जगात?
आहेत का अशी माणसं? आहेत. टाकसाळे टाकसाळ अशा संत महात्मांची मांदियाळी आज विद्यमान आहे महाराष्ट्रात, भारत देशामध्ये, पण आपल्याला मिळत नाही. त्याचं का? कर्मदरिद्री, आंधळेपणे पायलोटी, ग्रासा एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरटी, आढळला चिंतामणी पायलोटी. आंधळेपण म्हणजे गोटीमध्ये बाबा आहेत आणि बाकीचे सगळे कोणाला शोधतायत? बाबालाच, पण भेटले तरी त्यांच्याकडे पाहत नाही. काय तुझ्याबद्दल असे सांगावयाचे की तू आपली सर्व कर्मे सर्व काळ मला अर्पण केलीस, म्हणून ही माझी प्रसन्नता तुला मिळालेली आहे. देव का प्रसन्न झाले? तुला सांगितलेली, तुला वाट्याला दिलेली सर्व कर्मे केलीस, पण तू केली म्हणून नाही केली. तू कोणाकडे अर्पण केली? माझ्या. वडिलांना पगार भेटले आणि दर महिन्याचा पगार वडिलांना दिला तर वडिलांना आनंद होईल, कारण ते काय करतील मग? राधा कृष्ण सारखे ह्या हॉस्टेलमधून त्या हॉस्टेलमध्ये, नंतर मग आळंदी पंढरपूर सगळा पगार उडवून टाकतील, म्हणून आनंद होईल ना. ते काय करतील? त्याचा पगार फक्त राहू दे राहू दे तुझ्याकडं राहू दे म्हणतील का उडून टाकतील सगळं? बघा बरं, तुला अर्पण केली म्हणून सर्व काळ मला अर्पण केली, सर्व कर्मे आणि सर्व काळ मला अर्पण केलीस म्हणून ही माझी प्रसन्नता तुला मिळाली. म्हणून त्या प्रसन्नतेच्या बळाने हा युद्धाचा प्रसंग तुला ज्ञान सांगण्याच्या आड प्रतिबंध म्हणून अडचण येण्यास येत नाही. पहा, ज्ञान सांगायला कोणती भूमिका आहे? काय असेल अर्जुनाच्या डोक्यात? खुश काय ऐकलं असेल त्याने? तो म्हणला असेल आता मारामाऱ्या करायच्या, तर हा गीता सांगायला लागलाय. तर मारामाऱ्या करायच्या का गीता काय ऐकायची? काय करणार आपण? आपण काय करणार? मारामाऱ्या करायच्या का गीता ऐकायची? आता बरं, गीता ऐकूनही काय सांगणार आहे? हा मारामाऱ्याच करा. मग मारामाऱ्याच करायच्या तर मग गीता ऐकून काय करायचं? आशात केलं तर नाही चालणार का? नाही चालणार. आशा केल्या तर त्या खऱ्या ठरतील मारामाऱ्या, आणि जर गीता ऐकून केली तर खोट्या ठरतील. हे म्हणतील आता उरकलंच. आपली माणसं नाही म्हणणार, पण एखादा बाहेरचा म्हणेल गीता ऐकून मारामारी केल्यावर मारामाऱ्या नाही होत, पण करतात मात्र. मग ती खरी मारामारी आहे. पात्र आहे पात्र, खोटं खोटं पात्र. त्यांची फक्त शूटिंग बंद झाल्यानंतर मग बघायची त्यांची मजा. एक जणांनी मला सांगितलं, आत्ता कुठे गेलो होतो मी? त्यांनी सांगितलं, हां तिकडंच साताऱ्याला जायचं होतं ना आपल्याला. हां तर तिथे ते म्हणले निळू फुले एका सभेला आलते चांगल्या मोठ्या नेत्याच्या, आणि ते भाषण करायला लागलं. खालून एक अडाणी बाई उठली, हा काय चांगलं सांगायला लागला. म्हणलं मी याचं सगळं पाहिलेले, यांनी कधी चांगली कामं केलेली नाही. सांगावर मी प्रेम चोपडाचं सांगत होतं, तो मला निळू फुलेचं सांगत होता. म्हणलं काम बरोबर पीठ गाठ पडे ठक ठका, त्याचे वर्म जाणे तुका. मग तुला ज्ञान सांगण्यास आड प्रतिबंध म्हणून अडचण करण्यात येत नाही, असा मी तुला एकदम भाळलो वश झालेलो आहे. युद्धाच्या प्रसंगी कोण कोणाला ज्ञान सांगणार आहे? मेलेल्या माणसाच्या घरी जाऊन सांगायचं रडत असताना, अरे हा 3.5 हाताचा शरीर म्हणजे का तुमचा माणूस आहे? तुम्ही कशाला नासक्यासाठी रडता? ती घरातली सगळी म्हणतील पहिले याला बाहेर काढून घ्या, याला लई ज्ञान झालेले, याला पहिलं बाहेर काढून द्या. अशा प्रसंगात सुद्धा मी सांगतो का मला अडचण आली नाही, कारण मी एकदम भाळलो वश झालोय, असा मी तुझ्याशी एकरूप झालेलो आहे. गीता या नावाने गीतेत जे दृष्टांत व युक्ती यासह आपले जे ज्ञान तुला सांगितले, त्या ज्ञाने करून प्रपंच भेदासह अज्ञान नाहीसे होईल. हे जर ऐकलं आपण सगळ्यांनी आणि डोक्यात ठेवलं तर चांगलं डोक्यात राहणार नाही. काल कोणता अभंग झाला तरी पटकन सांगता येणार नाही. बरं, रोज कीर्तनाला जाणार आहे माणसाला काय आजच आलंय पहिल्यांदा कीर्तनाला त्याला विचारले असं नाही. गीता या नावाने गीतेचे दृष्टांत
बघा त्या पुस्तकात अजून एक चपराक मारली जेवढे पाठांतर करणारे. निस्ती ज्ञानेश्वरी पाठ करणं म्हणजे त्यांना असं वाटतं आपला परमार्थ झाला. बलभीम बाबांच्या ग्रंथकर्त्याने लिहिले, भागीरथी ताई की काय मला वाटतं त्यांचं नाव आहे, त्यांच्या चेल्याने. यांच्या डोक्यात ते बसलेले. बलभीम बाबा म्हणले ज्ञानेश्वरी वाचत ते अनुग्रहाच्या अगोदर सुद्धा आणि नंतर अनुग्रहाच्या नंतर सुद्धा. पण लोकांनी डोक्यात एक खूळ घेतलेले करून, काय ज्ञानेश्वरी पाठ झाली म्हणजे. पण याचा अर्थ ज्याची पाठ नाही त्यांनी बोलायचं नाही. म्हणजे आपली पाठ होत नाही म्हणून आपण सेफमध्ये निघण्यासाठी हे वाक्य वापरायची नाही. आणि त्याला प्रमाण दिलं, बहुत केली पाठांतर आणि वर्म राहिलेसे दूर. गीता या नावाने गीते जे दृष्टांत आणि युक्ती यास आपले जे ज्ञान तुला सांगितले ते कोणाचे ज्ञान, यास आपले जे ज्ञान, आपल्या दोघांचं जे ज्ञान आहे ना ते तुला सांगितले. त्या ज्ञाने करून प्रपंच भेदास अज्ञान नाहीसे होईल व मी जो एकम द्वितीय तो तुला गोचर आत्मतत्वाने अपरोक्ष रूपाने प्राप्त होईल. गोचर म्हणजे काय? अगोचर नाही कळलं. अगोचर म्हणजे काय? नाही कळणार, दिसणार नाही, जाणता नाही येणार, कळणार नाही, अनुभवाला येणार नाही. गोचर म्हणजे पाहता सुद्धा येणार नाही. गोचर आणि अगोचर म्हणजे न पाहता येईल, गोचर म्हणजे पाहता येईल. पाहिला पाहिला नंदाचा नंद, आत्मा गोचरू होय. नुसता अनुभूती ह्या शब्दावर आहे ना, त्या लोकांसाठी आपल्याला ॲडजस्टमेंट करायला लागेल. त्या येड्यांसाठी काय करायचं आपल्याला घेणं. प्रश्न विचारला बलभीमबाबांनी, मला देव भेटेल का? 100% भेटेल, पण मी सांगतो तसं अनुष्ठान करावं लागेल. लक्ष्मण बाबा म्हटले चालेल, म्हणले ये उद्या सकाळी. मग देव भेटेल का? स्वामी विवेकानंदाचा हाच प्रश्न होता, तुम्ही ज्या देवाचं वर्णन करता तो भेटेल का? हे येडे म्हणतील देव कुठं दिसत असतं का? तुमच्याकडं नादी लागायचं आम्हाला. तुम्ही नुसत्या शब्दाच्या काय करणार आहेत? चावट्या करणार आहेत. तुमच्यासाठी नाही नादी लागत. दिसतो सुद्धा. हे काय पाहिला? तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. डोळे भरून पाहिलं, डोळे भरून पाहिन तुझे रूप. अनंत रूपे अनंत वेशी देखील आम्ही त्यासी. सोनं गुप्त आहे का? जगामध्ये ब्रह्म दिसे. मग काय बघताय तुम्ही? हे सगळं काय बघतोय आपण? माणसं बघतो. माणसं बघतो असं म्हणत असेल तर ती माळ आणि आपला बोध अजून पळाला नाही आलाय. अजून कसर आहे. कसर आहे तर जाळावर बसायचं, जाळ सोडून पळायचं नाही. कारण तिथंच आपली होणार आहे. इंड कुठे होणार आहे आपला? तिथंच. जोपर्यंत जेवण पूर्ण होत नाही, भुकेची क्षमत नाही, तोपर्यंत नाही म्हणायचं नाही. काय प्रमाणे? जोपर्यंत पूर्ण पोट भरत नाही तोपर्यंत ताटावरून उठायचं नाही. अपरोक्ष आत्मतत्वाने प्राप्त होईल तुला मी आपले जे ज्ञान. स्वामी विवेकानंदांनी विचारलं ना, मला देव भेटेल का? हो, मी आता पाहतोय ना, देवालाच पाहतोय, नरेंद्राला नाही पाहत. मी कोणाला पाहतोय आता? देवाला पाहतो. आणि ते स्वतःला काय समजत होते? नरेंद्र. कळेल का? ज्यावेळेला नरेंद्राचा विटनेस करणारा होता ना, विटनेस, तो म्हणला चल ना आज आमच्या एका दिवशी आमच्या बाबांच्या कीर्तनाला. गेलं तर ते काय धोतर आहे का? त्यांचं धोतर म्हणजे तुमच्या इकडचे कसे लोक धोतर साधी साधी लोक नेसतात तशा प्रकारचं. त्याचा सोगा कुणीकडे काय कुणीकडे. ह्या माणसाकडे तू घेऊन आलास मला. एवढंच वाक्य बोललंय. पण बैसला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी तोच वदनी उच्चारी. ते घरी गेल्यावर येडच लागलं त्यांना. याच्याकडे घेऊन गेले, याच्याकडे घेऊन गेले. त्यांच्या दृष्टीत हे बसले आणि यांच्या दृष्टीत दुसऱ्या दिवशी म्हणले परत जायचं. आणि गेल्यानंतर म्हणले मला देव भेटेल का? अरे तुला आता जसा पाहतो ना तसा मी देवाला पाहतो. मग माझी भेट 100% पा होईल का? त्याच्या अगोदर बऱ्याच जणांना विचारलं होतं पण ते म्हणले नाही, असं फक्त ग्रंथात लिहिलेलं आहे.
आत्मतत्वाने 88 बघू ना आपण ओळ. काय सांगायचं राहिलं. उद्या ये मग, आल्यावर दिले ना त्यांना अनुग्रह. उद्या ये, मी सांगतो तसं अनुष्ठान करावं लागेल. आले उद्या ये, आले त्यांना दिलं. मग त्याच्यामुळे ते मालिकेत आले ना, आपल्यापर्यंत पोहोचवलं ना माल त्यांनी. जेने सप्रपंच अज्ञान जाय एकुमी गोचर होय 7 नंबर साक्षात दृष्टी गोचर. हे सगळं सप्रपंच अज्ञान निघून जाईल आणि ज्याच्यावर प्रपंच दिसतो तो मी तुला काय होईल, गोचर होईल. राक्षस दिसतोय सोन्यावर, तो सोनाराला काय दिसेल, सप्रपंच राक्षस जाईल आणि काय दिसेल, सोनं दिसेल. कोणाला, सोनाराला. आपल्याला काय त्याची एवढी काय आपल्याला रखरख करायची गरज नाही. जेने सप्रपंच अज्ञान जाय एकुमी गोचर होय, एकच मी दिसेल तुला. ते उपपत्तीची ने उपाय गीता रूप हे. मग दृष्टांत सिद्धांत युक्ती प्रयुक्तीने मी तुला हे सांगितलेले आहे. मी या ज्ञान तुझं आपुले नाना परी उपदिशिले येणे अज्ञान जात सांडी आले. धर्म अधर्म जे धर्माधर्माच्या चर्चा, ते म्हणले धर्म कशाला. एक हुशार माणसं बाहेरून आले आणि ते म्हणले आम्ही तुम्हाला चांगलं वागायला शिकू. तंबाखू खायची नाही, अमुक करायचं नाही, तमुक करायचं नाही, चांगलं वागायचं. बस हे धर्माचार्य पुढे निघाले आणि त्यांनी बी तेच तडाखा धरला आणि त्याला त्यांनी काय नाव दिलं, धर्म. ते म्हणले तुझ्या ते धर्म अधर्म जे ते तुला बाधू शकत नाही, ते सोडून देशील तू. तुला आम्ही आपले जे ज्ञान नाना प्रकारे करून सांगितले, त्या ज्ञानानेच धर्म अधर्माला प्रसवणारे मूळ कारण जे अज्ञान ते सर्व टाकून दे. पाप पुण्याला प्रसवणारं अज्ञाने. अज्ञानी माणसं पाप आणि पुण्याच्या चर्चा करतील, हे ऑब्जेक्शन घेऊ शकतात, पण मागचा पुढचा आशय नाही कळाला तर कळू शकत नाही. अज्ञानी माणसं पाप आणि पुण्याच्या चर्चा करतील. गीतेचा आशयच तो आहे. अर्जुन काय म्हणतो, मला पाप लागेल. लागेल ना, लागू द्याला, लागू दे, तुला टच नाही होऊन देणार ते पाप, मी घेईल. म्हणून सर्व धर्म परित्याज्य मामेकम शरणु. बघा ना पुढच्या श्लोकाला कशी गुंफण आहे. बाबा म्हणले गुंफण आहे, तो गजरा करणार कसा असं करतो. आपण असं करत गेलो तर जमेल. त्याच्यासाठी तेवढं काय करावं लागेल, अभ्यास झाला पाहिजे. गजरेवाल्याच्या जवळ बसून पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोच जाणे. गजरा करायला सुद्धा त्याच्या संगतीत बसावं लागेल. आणि पुरा गजरा बनवायला लागलात येत नाही तोपर्यंत त्याला सोडायचा नाही. तुला आम्ही आपले जे ज्ञान नाना प्रकारे सांगितले, त्या ज्ञानानेच धर्म अधर्माला प्रसवणारे मूळ. धर्म म्हणजे काय, चांगलं, आणि अधर्म म्हणजे काय, वाईट. यांना कोणी आणलंय पिक्चरमध्ये, अज्ञानाने. हा चांगला माणूस, हा वाईट माणूस. हो, हे कोणी आणलेले, अज्ञानाने पुढं आणलेले. म्हणजे हा खंडोबा. आता कळलं बरं का आपल्याला, पहिलं नाही कळायचं. हा चांगला माणूस, वाईट, मग हेच लगेच म्हणतील मग वाईट येतं घ्या डोक्यावर नाचा त्याला. पण आता पुढे जाऊन म्हणलं हा खंडोबा आणि हा राक्षस. हे कोणी आणले, अज्ञानाने पुढं आणले. नाही तर दोघं मिळून कोण आहेत, सोने. म्हणजे तुमच्याकडे सगळे देव सोन्याचेच बनवतात वाटतं, आहे का नाही, दुसरे नाही बनवते ना धातूचे. बरोबर, आपल्या डोक्यात आता बसलेला आहे तो दृष्टांत. तिसरा माणूस म्हणाल कस काय सोन्याचे. असो, प्रसवणारे म्हणजे काय करतंय, धर्म अधर्माला कोण निर्माण करतंय, अज्ञान. बघा सर्व धर्म सगळे घ्यायच्यात हा ओळी, या श्लोकातल्या सगळ्या ओळी घ्यायच्या. वेडा झाला पाहिजे माणूस. सर्व धर्म व अधर्म या दोघांचाही परित्याग करून. मला शरण यायचं ना, ते डोक्यातलं गबाळ काढून ये. ते डोक्यात गबाळ घेऊन बसला तर मग काय खरं नाही. सर्व धर्म व अधर्म या दोघांचा परित्याग करून. अरे मग हा प्रपंच नाही संसार कसं काय चालन, पेटला ते संसार आणि ते तुझं बघ, त्याचं कसं होईल आणि यांचं कसं होईल. आपलं बघायचं आपण, आपुल्या हिता जो असे जागता. जागता असतो पण मधून मधून झोप लागते दुपारची, पण त्याचं काय करायचं.
पण एक झोप लागली का अजून काय होतं, जरा फ्रेश होऊन येतो असं होतं. त्यामुळे झोप ठीक आहे, ठीक आहे. नाही, सर्व धर्म अज्ञान हे सुद्धा कळल्यानंतर तो ज्ञान मिळवण्यासाठी पळत सुटतो. सर्व धर्म व अधर्म, बघा ना, बलभीम बाबाला अधिकार कधी दिला माहिती आहे का? नाही तर आपल्यापर्यंत आलं नसतं. अर्धा तास फक्त शिल्लक राहिला होता लक्ष्मण महाराजांना जायला, तेव्हा बोलून घेतलं आणि म्हटले आता माझं हे उर्वरित काम तू कर, अनुग्रह द्यायचं वगैरे पुढचं सगळं. किती टाईम राहिला होता? अर्धा तास. आता आपण बाबाकडं जावा, बाबांकडे जाऊ आपण, श्रीपाद बाबांकडं. त्यांनी पार काठावं काम नाही केलं. आपली गावची लोक म्हणतात दिवस येतेच वाट चालावी. बाबांनी तर सगळं डोळ्यापुढं समोरासमोर. लक्ष्मण बाबांनी अधिकार कधी दिले? सगळ्यांना बोलून घेतलं आणि म्हटले आता मला किती दिवस राहिलेत सांगा. आता आपण म्हणू काही सांगायचे, बाबाचे दिवस भरले काय आपल्याला सांगायची गरज आहे? कोण म्हणतं महिनाभर राहिलंय, कोण म्हणतं 15 दिवस राहिलं. एक ताई म्हटली बाबा फक्त 8च दिवस राहिले तुमच्याकडं. बाबा म्हणले बरोबर आहे. आणि मग 8 दिवसात बाबांनी अधिकारी नियमला एक. तर त्या ताईंनी विचारलं, सगळे पूर्वीची पद्धत अशी होती की कीर्तनकार प्रवचनकार तयार करायचे आणि गावोगावी जसे कंपनीवाले एजंट पाठवतात तसे पाठवायचे, मग ते लोकांना मुमुक्षुत्व निर्माण करायचे. आणि जर एखादा येऊन म्हणला काय मी उद्धार पावेल, चल बाबाकडे, चल बाबाकडे. पण बाबा आता तुम्ही गेलो आम्ही कोणाकडे घेऊन जायचं, त्यापेक्षा आम्ही आता कीर्तन प्रवचन थांबवतो. मग त्यांनी एक मनुष्य नेमला, त्यांनाही सांगितलं. पण त्यांना म्हणले जा त्याच्याकडे जाऊन अनुग्रह. ते म्हणले आपण नाही देणार भाऊ. मग दुसरे 2 होते, ते म्हणले त्यांना तुम्ही आता हे काम करा. आणि मग जाता जाता 3 काम करायला लागले. जर का टाइमच नसता भेटला तर आपलं काय खरं? तो अर्धा तास कोणासाठी होता नवले साहेब? आपल्यासाठी. त्या अर्धा तासाचं आपल्याला चीज करायला पाहिजे की नाही? बघा पान पलटी झालं, असंच पलटी होतं. सर्व धर्म अधर्म या दोघांचाही परित्याग करून चांगल्याला आणि वाईटाला काय द्यायची? मूठमाती द्यायची. केवळ मलाच शरणी, कारण मी चांगल्या आणि वाईटाच्या पलीकडे गुणत्रय योग. माझ्याकडे यायचं असेल तर तुला 3 पुढं जावं लागेल. अजून काय? त्रिगुणरहितम, बघा 3 गुणाच्या पलीकडे आहे. शरणी, मी तुला सर्व पापापासून सोडवीन, शौक करू नकोस, असं सांगितलं लक्ष्मण बाबांनी. 100% तुझं काम करीन. स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसांनी सांगितले 100% तुमचं काम करीन. तुकाराम महाराजांसाठी तेवढं मत भाग्य नव्हतं. ऑब्जेक्शन घेतलं तर घेऊ द्या, तुकाराम महाराजांचं तेवढं मत भाग्य नव्हतं. पण त्यांनी त्या भाग्यावर ताण आणला, ताण. रामकृष्ण परमहंस उपलब्ध होते स्वामी विवेकानंदांसारखी साठी, बलभीम बाबांसाठी लक्ष्मण बाबा उपलब्ध होते. पण तुकाराम महाराजांसाठी बाबाजी चैतन्य उपलब्ध नव्हते. तरी सुद्धा आणला रूपा बळे करोनी खळे हरिदासी. जसं ईश्वराला आणलं तसं संतांना प्रगटावं लावलं. काय ताकद असेल ती. आता त्या ताकदीचा विचार करा. समाधीस्तव आत्म्याला बाहेर काढायचंय, सर्व पापापासून सोडविल. आणि गॅरंटी किती यांना? तुकाराम महाराज म्हणले मी सुटलो, मी सुटलो, तुमचं काय? तुमचं काय मला माहित नाही, सोडवीन माझा स्वामी निशेषी. काय प्रतिज्ञा ही दाशी. आता आपली प्रतिज्ञा काय? तिचं नाव प्रतिज्ञा आहे, ती बी लुडबुड लुडबुड करते, ती लोट्यासारखी, तिला स्टँड नाही. सोडवीन, शोक करू नकोस. काय करू नकोस? शोक करू नकोस. तू टाकून दिलेलीस तरच तुझ्याकडून ठिकाणचे, ते टाकून दिलेस तरच तुझ्या ठिकाणचे धर्म अधर्म जातील. कारण काय टाकून दिल्यावर? बघा बरं शिंदे, सांगा बरं. ते टाकून दिलेस तरच तुझ्या ठिकाणचे धर्म अधर्म जातील. कारण तुम्हाला विचारले तुमच्याकडे ज्ञानेश्वरी,
ते टाकून दिलं. ते कोण? ते कोण? प्रवीणला सुचलंय, सांग रे प्रवीण, ते कोण? हा काय? हा का नाही? सांग प्रवीण काय? हा त्याच्या वरची ओळ बघा. तुला मी आपले जे ज्ञान नाना प्रकारे सांगितले त्या ज्ञानाने धर्माधर्माला प्रसवणारे मूळ कारण जे अज्ञान ते सर्व टाकून दे. ते टाकून दिलेस तरच जर कोणता विषय समजून घ्यायचा असेल तर मागे जायचं, उडी मारायची लांब उडी, तर काय करायचं पुढं जाऊन मग उडी मारायची, तेवढं मागं जायचं. क्रिकेट खेळताना बॉलर बॉलिंग करायला किती पाठी जातो आणि मग तुला पुढं जायचं होतं तर मागं का गेलं तू? गती त्याची कळण्यासाठी ते टाकून दिलेस तर तुझ्या ठिकाणचे धर्म अधर्म जातील. आपल्या ठिकाणचे धर्म अधर्म कशामुळे? अज्ञानामुळं. आणि मग आशा जशी दुःखास प्रसवते ते अज्ञान असल्यानंतर, निंदा जशी पापास प्रसवते हे असू दे, दुर्भाग्य जशी दैन्यास प्रसवते. आशा कशाला प्रसवते? दुःखाला. कारण आशा आहे तो निराशा आहे, मग त्याला दुःख. निंदा जशी पापास प्रसवते, काही चांगलं नाही बोलता आलं कोणाबद्दल तर चालेल, पण कोणाबद्दल? निंदा कधी मत करना, निंदा किसी की मत करना. काय पुढे? सत्य बात कबीर जी की, कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा, निंदा किसी की मत करना मगर कौरव पांडव एक. आता हे काय झालं? ही निंदा नाही झालेली आहे तरी पण ही सत्य बात कबीरजी की. आता ही लोक म्हणतील तुम्ही लय शहाणे, निंदा करायची नाही म्हणतात, सांगता सांगता निंदा करता. आता ही कशी काय? बघा, निंदा त्याला म्हणतात जेव्हा आपल्या स्वतःसाठी आपण परफेक्ट आहोत असं सांगण्यासाठी जेव्हा दुसऱ्याचं कालवा कालव करून येतो ना, त्याला निंदा म्हणतात. आणि वस्तुस्थिती जेव्हा समाजाला सांगायची, रिअल सांगायचं, आणि ज्यात आपला काही फायदा नाही पण समाजाचं हित आहे, त्यावेळेला तिला निंदा नाही म्हणत. नाही तर मग हे सगळे जे पतपेढ्यांची चेकिंग करायला येतात त्यांनी सगळ्यांनी नाव ठेवलं असतं, आमची निंदा कशाला करता? ड गट क ब, आम्हाला अच द्या ना डायरेक्ट, तुम्ही निंदा का करता? ज्याच्यात समाजाचं हित आहे ते तुम्ही बोललेच पाहिजे, आणि ज्याच्यात समाजाचं नाही फक्त आपलीच प्रेस्टेज वाढते नाही बोलायचं, मग त्याला निंदा म्हणतात. दुःखास निंदा जशी पापास प्रसवते असू दे, दुर्भाग्य जसे दैन्यास प्रसवते. एकदा का किती प्रयत्न केलं तर बुडत्याचे पाय समजायचं त्याच्याकडे काय आहे? दैन्य. दुर्भाग्य जसे दैन्यास प्रसवते. मग दुर्भाग्य घालवायचं असेल तर काय करायचं? दैन्य घालवायचं का असेल तर काय करायचं? काय औषध आहे दैन्य घालवायचं असेल तर? हा मग कसे काय? धन्य आजी दिन झाले, मग संतांची भेट झाल्यावर दैन्य जाईल निघून. पाप ताप दैन्य जाय वर्षाने, 2-4 वर्षांनी. उठा उठी ऐसे बळ नव्हे, बाकीच्यांनी नाद करायचा नाही, बाकीच्यांनी नाद नाही करायचा, बाकीच्यांनी शांत बसायचं. तसे स्वर्ग व नरका सुचवणारे, हा स्वर्गाला गेला हा नरकाला गेला, एडपटा बंद करत्या गप्पा असं यांना म्हणायचं. तो स्वर्गाला गेला आणि हा नरकाला गेला. राक्षसांनी किती मारले होते त्या खंडोबाच्या राक्षसांनी? खाल्ले असतील ना काहीतरी. तो नरकाला गेला का? कुठे गेला तो? तोच परत खंडोबा बनून येऊ शकतो जर सोनाराने ठरवलं याला मोडायचं आणि काय करायचं, याचा खंडोबा करायचा. तसे स्वर्ग आणि नरकास सुचवणारे ते प्राप्त होण्यास साधनभूत जे धर्म आणि अधर्म, त्या धर्म अधर्मात जे अज्ञान प्रसवते ते अज्ञान ज्ञानाने समूळ नाहीसे करून टाक. ती घाण फेकून दे. मग अग्निकुंडे बीजे घातली ती जेवी अंकुर दशेशी मुकली, तेवी न फळताच अर्पिली मज, तेवी न फळताच मज अर्पिली. शुभ अशुभ, शुभाशी घेणं नाही. उलट तुम्हाला सांगतो शुभापेक्षा देवाला जास्त कोणतं आवडतंय?
अशुभ. आम्ही ओझरला जायचो, जर का नारळ नासका निघाला तर तो देवाला पावला पूर्ण. ज्या दोरीवर सापाचा बघा ना काय प्रमाण, नासक्याचं प्रमाण दिलं, अशुभाचं प्रमाण दिलं. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, पुराणात प्रसिद्ध वचने वाल्मिकांचं, नामे तिन्ही लोक उद्धरती. विटनेस चांगला शोधून आणलाय तुम्ही. विटनेस ज्याने 7 रांजण भरून ठेवले तो विटनेस आणला. आता 7 रांजण भरले होते, खरं का नाही? का त्याचं पाप जास्त आहे का आपलं पाप जास्त आहे? वाल्या कोळ्याचं पाप जास्त आहे 7 रांजण भरलेलं का आपलं? सांगा बरं, सांगणार आहे तुम्ही? कोणाचं पाप जास्त आहे? आपलं कसं काय? हा, मग किती होईल त्याचा काही हिसाब नाही. 7 रांजण नाही, रांजण जाऊ द्या. ते गावाला काय होत्या पहिल्या कणग्याच्या कणग्या भरतील. मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या. आणि ते म्हणतात महाराज जागा दिली भाऊ आम्हाला राहिलो तुम्ही, येऊन पाठी थापट. शब्दात पट्ट्या, मला उतरायला जागा दिली. तो म्हणतो कोण? ज्या दोरीवर सापाचा भ्रम झालेला असतो, दोरीवर सापाचा भ्रम झालेला आहे आणि आता तो भ्रम काढण्यासाठी सत्यनारायणाची पूजा करायची आणि गावातला चांगला नाशिकचा मोठा ब्राह्मण बोलवायचा. म्हणजे काय होईल, पूजा झाली आणि 1000-2000 पात्र जेवून गेली का काय होणार? मग त्या रश्शीवरचा साप पळून जाणार. आहे का नाही बाबा? आहे का नाही? काय ज्ञानाची महत्वे. वाचोनी ज्ञाना विनय एक, उपाय करशी जितुके ती अधिकच गुंपशी रुकिये. ज्या दोरीवर सर्पाचा भ्रम झालेला असतो ती दोरी हातात घेऊन प्रत्यक्ष ज्ञानाने जशी सर्प भ्रमाची निवृत्ती करावी अथवा झोपेच्या त्यागाने स्वप्नातील प्रपंच घरदार सुद्धा टाकून द्यावा. आता बरं आहे का माऊली काय म्हणले? कोण बोलला? माऊली हुशार आहे. आधी माऊलीच आहे, माऊली हुशार आहे म्हणजे हे म्हणतील तुम्ही चक्रम झाले का? पण मी या माऊलींबद्दल नाही बोललो. ती माऊली पण तीच आहे. प्रपंचाचा बघितलं ना काय म्हणले ते बघा बरं. आणि या ज्ञानाने प्रपंच घरदार सुद्धा टाकून द्यावा. काय करायचं मामी? आहे का नाही? टाकून द्यायला सांगितलं की नाही अतुल मामा? टाकून द्यायला सांगितलं ना प्रपंच घरदार सुद्धा. हा 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 काय म्हणतात आई भालेराव काय म्हणतात? डोक्यातून काढून टाकायचा. हा काय म्हणले होते माऊली? स्वप्नातील प्रपंच घरदार सुद्धा टाकून द्यायचा. हा नाही, हा स्वप्नातला आहे. किती पीड झालं यांच्या डोक्यात. असं बोललं पाहिजे. काय म्हणले मग कशातलं आहे सांगा बरं? आपला घरदार प्रपंच शेतीवाडी कशातले आहेत? स्वप्नातले आहेत. ना रेन का? हाँ बघा, जागो लोगो मत करो नींद से प्यार. और हमारा प्यार किसी से है? छोड़ेंगे ना हम. तेरा साथ किसका? अज्ञान का साथ नहीं छोड़ेंगे हम. कितने जन्म तक? 7 जन्म तक. जन्म जन्म तक 7 जन्म तक अज्ञान का साथ नहीं छोड़ेंगे. नहीं छोड़ेंगे तो मरना पड़ेगा, जरूर मरना पड़ेगा. दोरीवर सर्पाचा भ्रम झालेला असतो तो दोरी हातात घेऊन प्रत्यक्ष ज्ञानाने शहनिशा करायची. प्रत्यक्ष शहनिशा करायची. प्रपंच का परमार्थ या त्याची शहनिशा करायची. हातात मुखी नाम नाही.
ते पुरुषार्थ सिद्धीचं होती घेऊन आपुल्या हातात घेतलं. काय हे खोटे घाबरलेत कशाला? खोट्याला घाबरलेले, भ्रमला खरे भ्रमलेत. पण कोण? खरे भ्रमलेत कशाला? खोट्याला. प्रत्यक्ष ज्ञानाने सर्पभ्रमाची निवृत्ती करावी अथवा झोपेच्या त्यागाने स्वप्नातील प्रपंच घरदार सुद्धा टाकून द्यावा. स्वप्नातलं प्रपंच घरदार टाकून द्यावा. अथवा कावीळ रोगाने टाकल्यावर म्हणजे तो रोग नाहीसा झाल्यावर चंद्राचा भासणारा पिवळेपणा जसा नाहीसा होतो. वा, कोणाला यांनी पिवळा करून टाकला डायरेक्ट. डायरेक्ट चंद्राला काही स्पर्श नाही, तो शीतल, पण त्याला यांनी पिवळा गेला. कारण हा पिवळा झाला, खंडोबा झाला पिवळा आहे का ना, हळद लागली त्यामुळं हा पिवळा झाला. यांनी पिवळा झालो. कोणाला पिवळं केलं? जगाला. आणि चंद्राला सुद्धा कसं करून टाकला? पिवळा करून टाकला. चंद्राला भासणारा पिवळेपणा जसा नाहीसा होतो कधी? कावीळ रोग टाकल्यावर अथवा व्याधी दूर झाल्याने तोंडचा कडूपणा नाहीसा होतो. अरे अर्जुना, दिवस माळवल्यावर तोंडचा कडूपणा नाहीसा होतो. पिकल्या सेंदे कडूपणे गेले. आता आमचं बोलणं गोड. आता आमचं बोलणं कसं झालं? गोड झालं. आमचा कलर कसा झाला? आता हिरवट होता, आता कसा झाला? चेंज झाला. आम्ही कडक होतो, कडक मारलं तर डोकं फुटल एखाद्याचं कैरीचं, पण आता कशी झाली ती? नरम झाली. कोण? सेंदड. हम जैसे ते. अरे अर्जुना, दिवस माळवल्यानंतर मृगजळ जसे आपोआप नाहीसे होते का? दिवस माळवल्यावर मृगजळ आपोआप का जातं? हा, सूर्य पाहिजे तसं अज्ञान गेलं का हे आपोआप क्लिअर होऊन जाईल सगळं. किंवा काष्टाच्या त्यागाने जसा अग्नीचाही त्याग होतो. गावातली सगळी लाकडं जळाली, जंगल कधी शांत होतं जळायचं? एकही लाकूड राहिले नाही तेव्हा. तसे मिथ्या धर्मास भासवणारे हा लय पुण्यात्मा. कशातला? मिथ्या. आणि हा पापात्मा मिथ्या. तसे मिथ्या धर्म अधर्मास भासवणारे. बरं ते पण खरे आहेत का? मिथ्या असल्यामुळे भासवणारे मृगजळ जसं भासतं तसा एखादा माणूस चांगला भासतो आणि एखादा वाईट. तसे मिथ्या धर्मास भासवणारे मूळ कारण जे अज्ञान. बकरं कोंबड्या कापणं वाईट आहे का नाही? का चांगले? का? बर. सजन कशाने बंद केला का धंदा? कारण हे सगळे कसे आहेत? बकरे कापली आणि कोंबडे कापल्या तरी कसे आहेत? मिथ्या आहेत त्या. आणि जर का सजन कशाने ते दुकान बंद केलं असतं, मी माळकरी बोवा झालो आता दुकान बंद, तर ते म्हणले असते लोक, अरे त्याला माणसाचे मुर्दे पाडायला सांगितले, तुला कोंबड्याचे तरी तुझ्याच्याने पाडवा नाहीत. कोणला पाडायला सांगितले होते? माणसाचे मुर्दे. अर्जुनाला ज्ञान कळणं अवघड आहे बरं का. शिवाजी महाराजांना पण उरपाटा बहुत झाला ना. ते म्हणले आता मी लढाई करायचं बंद करणार. स्पेशल अभंग बनवावं लागले महाराजांना, अर्जुनाला. आणि सांगावं लागलं हे कर्म तुमचे करावंच लागेल. तू का म्हणे धर्मरक्षावयासाठी देवास याटी जन्म घेणे. आणि तुला तर मिळाला आहे, तू सिद्ध कर तुझा जन्म. काय? धर्माचे रक्षक तेच विष्णूचे अवतार आहे. झाली आहे पुढे होतील हे देणे ईश्वराचे. दिवस मावळल्यावर मृगजळ जसे आपोआप नाहीसे होते किंवा काष्टाच्या त्यागाने जसा अग्नीचाही त्याग होतो, तसे मिथ्या धर्म अधर्मास भासवणारे मूळ कारण जे अज्ञान, त्या अज्ञानास त्यागून सर्व धर्म मात्राचा त्याग कर. कोणाचा त्याग कर? चांगल्या वाईट चर्चा डोक्यात. तसे निद्रा व तिच्यापासून भासलेले स्वप्न याचा सुद्धा जसे निद्रा व तिच्यापासून भासलेले स्वप्न या सुद्धा निद्रा
गेली म्हणजे मनुष्य आपला आपण एकटा उरतो. त्याप्रमाणे बघा, झोप गेली आणि झोपेत पडलेले स्वप्न गेलं का राहिलं कोण? एकटा जीव सदाशिव. मग त्याप्रमाणे मग ते अज्ञान नाहीसे झाले म्हणजे मी सहज एकटाच उरेल, उर्वरित राहतो, एकटाच राहणार. मग मग याच्या जगात दोन नाही, अद्वैत कुसरी. तसा माझ्या एकट्याशिवाय त्याला भिन्न भिन्न दुसऱ्याशी काही उरत नाही. अशा भक्ताला जगात वेगळं काही दिसत नाही. आणि आपण ठरवलं उद्यापासून वेगळं वेगळं काही पाहायचं नाही, तरी दिसल्याशिवाय राहणार नाही. कारण काय? आपण अज्ञानाच्या झोपेत आहोत. म्हणून तसा माझ्या एकट्याशिवाय त्याला भिन्न भिन्न दुसऱ्याशी काहीच उरत नाही. विष्णुमय जग. वा, वैष्णवांचा धर्म हे पण नाही आता घ्यायचं आपल्याला, फक्त एवढंच घ्यायचं. काय? विष्णुमय जग. एक प्रमाण बघा असे, जनिवनी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव, मग तो ओळंगा वासुदेव. ऐसा मनी असू द्यावा भावगा, जनिवनी अवघा देव. आता जॉईंट कशाचा माहिती आहे का? ऐसा मणी असू द्यावा भावगा, काय भाव असावा? जनिवनी अवघा देव. मग हे मधी मधी जे उठत आहे ते वासनेचा पुसावा ठाव, मग तो ओळंगा वासुदेव. ऐसा मणी असू द्यावा भावगा, मग जनिवनी अवघा देव. हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. सगळीकडे तोच. मग आता वनात कशाला राहायचं? मग आता शहरातच राहू, कारण सगळीकडे काय झालंय. मग वनात का गेलो होता? ही लोक डोकं फिरवित होती म्हणून वनात गेलो. हे सहज चांगलं उमजू देत नव्हते म्हणून वनात गेलतो थोड्या कामासाठी. आता काम झालं, आलो. मग एकटाच उरतो. मग त्याप्रमाणे अज्ञान नाहीसे झाले म्हणजे मी सहज एकटाच उरेन, उर्वरित राहतो. तसा माझ्या एकट्याशिवाय त्याला भिन्न भिन्न दुसऱ्याचे काहीही उरतच नाही. काहीही आणि परत उरतच नाही. मग तोच मी आहे. अशा ज्ञानाने तेथे माझ्या स्वरूपी अनन्य होतो. तैसा मी एका वाचोनी आन भिन्न नाही. बघा ती चोळ आहे. सोमबोधे तयाचे ठाई अनन्य होय. सोमबोधे तयाचे ठाई अनन्य होय. तैसा मी एका वाचोनी काही. मग भिन्न भिन्न आन नाही. मग वेगळं वेगळं दिसणार नाही. सगळं कसं दिसेन? एक दिसेन. आपलेपणाचा भेद न ठेवून, सगळ्यांमध्ये नाही काहींचा भेद राहणार, सगळे सारखे, सगळे एक आहे, पण मी मात्र तो राहील. मग आपलेपणाचा सुद्धा भेद न ठेवता, आपलेपणाचा भेद न ठेवून बघा काय पुढे, पै आपुलेने भेदेवीन माझे जाणीने जे जे एकपण. बघा देवाचं एकपण कसं जाणायचंय? आपण सुद्धा शिल्लक राहिलो नाही पाहिजे. पै आपुलेनी भेदेवीन माझे जाणीचे जे एकपण, तयाचे नाव शरण मजे येणे गा. तू स्वतः बी शिल्लक नाही राहायला पाहिजे तर मला शरण आला म्हणायचं, आणि स्वतः कायम स्वरूपी शिल्लक राहिला तर मला शरण नाही आला. काय अनुभव? कोणाला शरण गेलाय तो? नाही ज्याशी भक्ती ते पतित भक्त. आता पुढचं घ्यायचं, हरीसी न भजत दैव हत. कोण? आपलेपणाचा भेद न ठेवून जे माझे एकत्व जाणणे त्याचेच नाव मला वास्तविक शरण येणे असे आहे. देवाला शरण जाणं म्हणजे काय? आपलं अस्तित्व समूळ नाहीस करणं.
जसे घट उपाधीने घटाकाश वेगळे दिसते, ते मडक्यातलं आकाश कशामुळे वेगळं दिसतंय? मडक्यामुळे. घटनाश झाल्यावर ते महाकाशात ऐक्याने प्रवेश करते, जाते की नाही? मग मडका फुटला का मडक्यातून म्हणते मी नाही आता तुझ्या बरोबर राहणार, चालले तिकडं, असं होते. पहिलीच तिथे घटाकाश महाकाशात ऐक्याने प्रवेश करते. वर सांगितल्याप्रमाणे तू मला शरण येणे कर. वस्तुता मूळचेच ऐक्य आहे हे पण टाकून दिलं, म्हणजे मग मी त्याच्यात एकरूप होईल. अरे नाही, तू तसाच आहे पण तशी तुझी बुद्धी कर. 99 बघा. जैसे घटाचे निनाशे गगनी गगन प्रवेशे, मज शरण येणे तैसे ऐक्य करी. मला शरण यायचं तर असं आहे, नाही तर त्या वडवानळ नावाच्या अग्नीसारखा शरण नको येऊ. मला शरण आहे वरून आणि आतून जाळतो त्या पाण्याला. असल्या अमंगळ गोष्टी करू नकोस. सुवर्णाचा मणी जसा सुवर्णाशी शरण येतो, एक रूप होतो. सोन्याचे मणी सोन्याला शरण, अथवा पाण्याची लाट जशी पाण्याशी शरण येते, एक रूपाने असते. एक रूपात शरण येते म्हणजे आपल्याला दिसावं कळावं म्हणून, नाही तर ती कशी दोन्ही मिळून. तशा रीतीने हे धनंजया, तुम्हाला एक रूपाने ऐक्यबोधाने शरण ये. कसा मला शरण ये? आसा आहे. या वाचून म्हणजे ऐक्य रूप शरण येण्या वाचून वडवानळ समुद्राला शरण आला खरा, पण तो समुद्राहून भिन्न राहत असल्यामुळे जसा अक्षता अंशता समुद्रात जाळून नाहीसा करतो, तसा मला शरण येऊन माझ्याशी द्वैत भावाने वागण्याचा विरुद्ध मार्ग टाकून दे. झाकून ये ना, तो दिसतोय तो अग्नी, पण तो शरण आहे नाही. मलाही शरण यावयाचे व पुन्हा जीव भावाने वेगळे राहावयाचे. अशा या बोलण्याची त्याच्या बुद्धीला लाज कशी वाटत नाही? त्याच्या आहे का तिकडं तुझ्या आहे? तिकडं तुझ्या असेल मामासाहेबांच्या ह्याच्यात. 2 नंबर ओळ 1 संपल्यानंतर लाज कशी वाटत नाही? त्याच्या बोलण्याला बुद्धीला लाज कशी वाटत नाही? नाही वाटणार लाज. आता आमचं काय झालंय? लाज भय शंका. आता मी याच्या पुढे गेलो. अरे काय, म्हणून त्या बोलण्याचा धिक्कार असो का चालून घ्यायचं? त्याचा धिक्कार करायचा का चालून घ्यायचं? हे धनंजया, एखाद्या राजाचे जवळ एखादी यत्किंचित बटकी असते, सामान्य सेवक, ती दिसायला धड नाही काय नाही, पण तिचा त्या सामान्य राजाने अंगीकार केला तर ती त्या राजाच्या बरोबरीची होते. बटकी म्हणजे सामान्य दासी. त्या दासीवर कोणाचाही चालतो राईट अशी, पण ती राजाच्या डोक्यात बसली बरोबर ती कोण झाली? मग आता तिचा बटकीपणा मागचा शिल्लक राहील, तसा देवाला शरण गेल्यावर जीवपणा शिल्लक राहील. आणि जीवपणा शिल्लक असेल तर चुल्लू भर पाणी में डूब मरना पाहिजे. त्याला लाज वाटत असेल त्याने. राणी झाली, राया शिरतली, अमंगळ ती अशी बोलू नये. बोलू नये. खापराचा विळा का कशाचा? लोखंडाचा विळा परसाशी लागला, मागली बोला बोलू नये. मी म्हटलं आपले अंगारे अणुगर घेतलाय मम्मीने, कसं काय बाबा? त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. बस प्रपंच की बात कर रहे हो, सब संसार के ही बात कर रहे. अनुग्रह घेऊन तर त्यांनी मला एका शब्दात सांगितलं. काय काय म्हटलं मी? त्याचा येळकोट राहीना आणि मूळ स्वभाव जाईना. साखरेची आळी काही केल्या त्याची फळं गोड होणार
नाही. आणि उसाचे शेजारी वाढला एरंड. पाणी खाल्लं का नाही उसाचं कोणी? एरंडाने. राजाने अंगीकार केला तर ती राजाच्या बरोबरीची होते. मग मी जो विश्वेश्वर ईश्वर त्या माझी भेट होते आणि जीव दशेची जीव मात्र ग्रंथी मात्र सुटत नाही. हे असे अमंगळ भाषण कानावर ऐकू देखील येऊ देऊ नकोस. असल्यांची संगत बी करू नको. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आत्मज्ञान निज दृष्टी न देखील नरा तयासी संभाषण सर्वता न करावे. विन्मुख या परमार्था तयाशी सर्व संभाषण सर्वता न करावे. हे मिक्स झाले. तया नरा गोष्टी करू नये. हा पहिल्याच काय का? कारण खळाची संगती. खळ कशाला म्हणतात? कळतं सगळं पण रेटवत नाही, आजमवता येत नाही. अशांची संगत उपयोगाची नाही. आपणास या पाय त्यांची सवय. कानावर ऐकू देखील येऊ देऊ नकोस हो असल्या अमंगळ गोष्टी. याकरता मी होऊन मग माझी सेवा भक्ती करणे हीच माझी सहज भक्ती होय. काय व्हायची भक्ती करायची असेल तर कशी करायची भक्ती? पहिलं देव व्हायचं आणि मग भक्ती करायचं. याकरता मी होऊन माझी भक्ती सेवा भक्ती करणे हीच माझी सहज भक्ती होय. अशी सहज भक्ती या ज्ञाने करून प्राप्त होईल असे कर. म्हणून मी होऊन माते सेवने आहे आयते. मग मी झाल्यावर मग मलाच भेटायचंय. काय प्रवास करावा लागेल? आयत जाग्यावर. ते करी हाता येते ज्ञाने येणे. बघा आत्ता ताबडतोब, आताला येईल ताबडतोब कर. येणे ज्ञाने येणे ते करी हाता येते. ताबडतोब करून टाक. आणि मग तू का तसा झाला का तुला परत जरी आम्ही संसारात टाकला तरी तू संसारी होणार नाहीस. मंथन करून ताकातून वेगळे काढलेले लोणी पुन्हा ताकात घातले तरी ते जसे काही केल्याने त्या ताकात मिसळत नाही, वर तरंगूनच राहतात. मार्ग जयाकडे भाव भक्ती बळे ते जगाचे मिळे न दिसते. ताकात असून ताकासारखं दिसत नाही आता लोणी. त्याप्रमाणे तू जर माझ्यासारखा झाला तर याच समाजात राहिला तरी तू वेगळा राहशील. त्याप्रमाणे अद्वितीयत्व बोधाने तू मला शरण आल्यावर तुला धर्म अधर्म हे सहजच मुळीही बाधक होणार लागणार नाही. अग्निरूप झाल्यानंतर काही शिल्लक राहील लाकडं? वाईट चांगली नाही राहणार. लोखंड उभे खुंटीस अलग अटकवले लोखंड तरी मातीचा संबंध नाही तरी त्याला गंज चढेल. पण परिसाची संगत झाली आणि आता ते सोनं जमिनीत गाडून ठेवलं तरी त्याला गंज चढणार. तसा तू आता जरी समरंगणात गेलास तरी तू आता अर्जुन म्हणून शिल्लक राहणार नाही. लोखंड उभे खुंटीस अलग अटकवले तरी त्याला गंज ताम चढते. पण तेच लोखंड परिसाच्या स्पर्शाने सोने झाल्यावर पुन्हा मातीत पुरून ठेवले तरी त्याला तांब अजिबात स्पर्शही करीत नाही. असं व्हायचं आहे आपल्याला. हे राहू दे. 55 आणि 66 नंबरचे श्लोक सारखे वाचायचे. डोक्यात गबाळ आलं का वाचायला सुरुवात करायची. आणि डोक्यात गबाळ आलं का वाचायला सुरुवात करायची. आणि भजन चालू झालं का म्हणायचं अनेक नका पडू. कोणी? आपण. बरोबर. तुकाराम महाराज गबाळात पडले नाही तेव्हा ते म्हटले आपण गबाळात पडून बोलायचं नाही. मग नाहीतरी गोष्टी बोलू नाही. ही राहू दे. लाकडाच्या घर्षणापासून काढलेला अग्नी पुन्हा जरी लाकडाच्या पेटीत कोंडून ठेवला तर तीच जसा कोंडून तो राहत नाही. आगपेटीची काडी पेटवायची आणि परत तिला आतमध्ये टाकून द्यायची. राहील का नाही शांत? ती उलट बाकीच्या आगपेट्यांना आणि त्या डबीला सुद्धा त्या डबड्याला सुद्धा जाळून राख करून टाकील.
तुला नामशेष करून टाकणार म्हणणार कोण? ज्याच्यातून निर्माण झालेली. अर्जुना, सूर्याला कधी अंधार भेटतो काय? किंवा जागृत अवस्थेत आल्यावर स्वप्न भ्रमदृष्टीस पडतो काय? तर नाही. हे कशासाठी सांगायचंय? ज्ञान झाल्यानंतर प्रपंच दिसत नाही, प्रपंचाच्या वल्गना चर्चा होत नाही. तसे माझ्याशी ऐक्य पावल्यावर सर्व रूप असा जो मी, सर्व रूपाने कोण आहे? असा जो मी, त्या माझ्या वाचून दुसरे काही करण्यास, काही उरण्यास कारण आहे का? आता सगळे जे करणार ते काय करणार आहे? त्याच्याशी संबंध. दुसरे काही करायला शिल्लकच राहत नाही. त्याचं नाव विषय येतो त्यांचा. एवढा गर्भित आहे, विषय येतो त्यांचा. त्यांचा विषयही नारायण झाला. विषय येतो त्यांचा. विषय म्हणजे काय? सर्व टोटल जेवढं दृष्टिक्षेपात येईल ते सगळं काय? हरिरूप त्यांचं होऊन जाणार. मग हे पहा, याकरता तू आपल्या ठिकाणी पाप पुण्याची किंवा धर्म अधर्माची चिंता करीत बसू नकोस. खात्रीने तुझे पाप व पुण्य मीच होईल. सर्व बंधात घालणारे वा बंधात्मक असे जे पाप, त्याचे लक्षण म्हणजे माझ्याहून भिन्नपणाने उरणे हेच होय. सगळ्यात मोठं पाप कोणतं आहे? देवापासून बाजूला राहणे, देवापासून स्वतःला वेगळं समजणे, हे पाप आहे. ते भेदभावात्मक पाप ऐक्यरूपी ज्ञानात नाश पावेल तेरा. हे सर्व बंद लक्षणे पापे उरावे दुजेपणे. ही सर्व बंद लक्षणे आणि पाप डोक्यावर कधी उरतील? उरावे दुजेपणे. जेव्हा आपण वेगळे राहू देवापासून, तेव्हा सगळी पाप कुठं जाऊन राहणार? आपल्या डोक्यावर. ते माझ्या बोधी वायाने होऊन जायचे, ते माझ्या बोधाने त्यांना संपवून टाक. सर्व बंधात घालणारे वा बंधात्मक असे जे पाप, त्याचे लक्षण म्हणजे माझ्याहून भिन्नपणाने उरणे हेच होय. देवापासून वेगळं राहणे म्हणजेच पाप आहे. मजची मी असता जेने मी दुरावे पुण्य पंडू सुता. ते पुण्य म्हणता काही जीप न तुटे. मजची मी असता. अजून एक ओळ. दीप पायचा घेऊन तरंग पाणी विन सुक्ती. महाराजांच्या जे पोटात येते यांच्या ओठावर आहे. तरंग पाणी विन सुक्ती. रश्मी वाती विन न देखती. तैसे तेची ते मी नवती. विस्मय देखा. ही माणसंच देव आहेत, पण तेव्हा देव दिसत नाही. हे आश्चर्य ग्रीनिज बुकात लिहून टाकलं पाहिजे. बघा, हे पापे ऐक्यरूप ज्ञानात नाश पावेल. हे विचारशील अर्जुना. तू कसा आहेस? विचारशील आहे. आणि ज्या वेळेला अभिमन्यू मेला त्यावेळेला काय झालं? मग थोडं माग आला. म्हणून आता रडत रावला काय म्हणायचंय? बाळा तू किती हुशार आहे, तुझ्यासारखा हुशार मुलगा नाही. जा आता आंब्यावरून पाणी आण. तसं हे विचारशील अर्जुना. मीठ उदकात पडले म्हणजे आपण नाहीसे होऊन ते सर्व जलरूपच होते. अनन्य भावाने मला शरण येणारा जो तू, त्या तुला मी त्याप्रमाणे तुझे सर्व होईल. मीठ पाण्यात पडल्यावर मीठ केवढं झालं? ज्याच्या भेटीला गेलो तेवढं झालं. तसा तू माझ्याकडे आला का तू केवढा होशील? माझ्या एवढाच होऊन जाशील. हे धनंजया, एवढ्याने असे झाल्याने तू आपोआप सर्व बंधनापासून सहज सुटला आहेस. म्हणून तू मला आत्मतत्वाने यथार्थ प्रकाशून, स्वतः आत्मतत्वाने मला प्रकाशून जाणून माझी प्राप्ती करून घे. म्हणजे मग मी सर्व बंधनापासून तुला मुक्त करील. त्यावेळेला अर्जुन हुशार झाला असता तर म्हणला असता तू कशाला करायला पाहिजे, तेव्हा मी आपणच मुक्त होईल. कारण मी केवढा होणार आहे? मला सगळे राईट केवढे म्हणणार आहे? राणीला सगळे राईट आहेत का नाही? तसे मग सगळे झालं मग माझाच मी होईल. पण अजून थोडी कसर आहे म्हणून बाबांना म्हणायचं, बाबा मला करा ना तुमच्यासारखं.
आणि बाबा बी खोटं खोटं म्हणे करीन ना मी तुला, करीन तुला माझं. आता करीन का पहिलाच आहे, पहिलाच आहे डोक्यात येत नाही म्हणून बाबा खोटं खोटं म्हणतात करीन का खरं खरं म्हणतात? बाबा खोटं खोटं म्हणतात तुला मी करीन का खरं खरं म्हणतात? नक्की खोटं खोटं ना? नक्की ना? बाबा हे तो आहे. तू मला आत्मतत्वाने यथार्थचा प्रकाशून जाणून माझी प्राप्ती करून घे, म्हणजे मग मी सर्व बंधनापासून तुला मुक्त करीन. असा भ्रम निवृत्तीनंतर व्यवहार मात्र होईल. बघा काय होईल? असा व्यवहार होईल. फक्त काय झाला? तुझा भ्रम संपला. तिकडं ते जायचं नाही, आमुष्याला तिकडं जायचं नाही, आपल्या फाट्यावर तिथं भूत आहे. बरं नेमकं भूत कुठं राहतं माहिती का? सगळ्यांच्या फाट्यावरच राहतं भूत, घराकडे कधी नसते. कारण यायला कुठून जायला लागतं? जायला यायला फाट्यावरूनच. आणि हा लचाणमध्ये कधीतरी फाट्यावर जाणार. पण एकदा भ्रम गेल्यानंतर काय उदाहरण देतात विवेक चूडामणीमध्ये. आपण बऱ्याच दिवसातून गावाला गेलो आणि पहिलं फाट्यावर झाड होतं, झाड पण ते उन्हाळ्यात डाळलं. आणि हा रात्रीचा उतरला 12-1ला, आणि त्याला उतरल्याबरोबर काय दिसलं? तिथं खांब. आणि त्याला काय वाटलं? भूत आहे. ठीक आहे ना? मग ब्रह्मनिवृत्तीनंतर व्यवहार मात्र होईल. याच कारणास्तव हे सुमते, या कारणास्तव हे सुमते, यापुढे तू धर्म अधर्माची चिंता मनात बाळगू नकोस. एक अद्वितीय जो मी, त्या मला जाणून शरण ये. म्हणजे झाले, येथे गीताशास्त्र समाप्त झाले. काय आता आपल्याला डोक्यात काही चिंता करायची राहिली नाही. धर्म आणि अधर्माची चिंता काही करायची शिल्लक राहिली. आणि मग संसारात चालायचं का? असं उलट सुलट वागलं आपण, अधर्माने वागल्यावर लोक काय म्हणतील आपल्याला? अजून आपल्या लोकांशी घेणं आहे का नाही? आणि तुकाराम महाराज म्हणतात ना वडे जनधन. आणि आपल्याला चमकायचं म्हणजे आपल्याला कोण पाहिजे? जन पाहिजे का? चमकायचं कुठं मग? बरं चमकणार कुठं? अज्ञानी माणसा पुढं. ज्ञानी माणसा पुढं चमक आहे का? ज्ञानी माणसाच्या पुढे गेल्या बिल्ली मांजरासारखं बसतो आपण. किंवा बिल्ली मांजरा समोर उंदीर जसा गुपचूप बसतो ना, तसं आपण बसतो. हे म्हणजे मग गीताशास्त्र समाप्त झाले. आणि जोपर्यंत तुझ्या डोक्यात धर्माधर्माच्या चिंता आहे तोपर्यंत गीताशास्त्र संपलेले नाही. पुन्हा पुन्हा वाचत राहायचं. याप्रमाणे सर्व रूपे ज्याच्यामुळे रूपवान होतात, दृष्टीचाही जो दृष्टी आहे व सर्व देशाचे वस्तिस्थान अधिष्ठान असे जे भगवान श्रीकृष्ण बोलले. कोण बोलले? भगवान श्रीकृष्ण बोलले. म्हणजे आता आपल्याला ऐकावंच लागणार आहे की नाही? मग श्याम सुंदर मूर्ती जे भगवान श्रीकृष्ण, त्यांनी आपला कंकणयुक्त उजवा भाऊ पसरून पुढे करून आपल्या शरण आलेल्या भक्तराज जो अर्जुन, त्याला आलिंगन दिले. उरलेली सगळी कृपा त्याच्यात घालून टाकली. कारण काही गोष्टी सांगून सांगून कळत नाहीत. हो बघा बरं. मग श्याम सुंदर मूर्तीने त्याला कंकण, आता आपल्याला कंकणयुक्त म्हणजे बांगड्या घालावं लागतील, आहे की नाही? कडं होतं ते कडं घालावं लागेल. साहेबांकडे आहे, मागून घेईल मी साहेबांकडं. साहेबांकडे आहे, आत्ता बी आहे. हा एकच आहे, बरोबर. आपल्या शरण आलेला भक्तराज जो अर्जुन, त्याला आलिंगन दिले. त्या स्वरूपाला प्राप्त न होता शब्द व बुद्धी यास काखेत मारून वाचा माघारी फिरली. बघा काय घडलं तिथं. त्या स्वरूपाला प्राप्त न होता शब्द व बुद्धी यास काखेत मारून वाचा माघारी फिरली. तुका म्हणे वाचा राहिली खुंटीत. अजून एक आहे, वाचा जेथीच्या तेथे स्तब्ध झाली. हा तुका म्हणे वाचा राहिली खुंटीत. चित्त चाकाटले आतू घेत वाचा पांगुळली जेथीच्या तेत. अपाद कुंचले रोमांच फाकले. अजून एक आहे, सात्विका वर्णे रोमाशी दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे. कापे तो थरारी स्वरूप देखी नेत्रिया श्रुत्या भितरी.
वाहत असे. आता ते जे तेच नाही आठवायचं. ते म्हणले आता कर काय करायचं, मी नाहीच आठवणार तुला. असं असं गळ्यात येत नाही, ह्या सात्विका भरणे रोमासी दाटणे. हां काय काय हां ते पण चाल. हर्ष बाष्प दाटी कंठी वाचा पांगुळेली जेथीच्या ते. असे जे काही बघा त्या ज्या स्वरूपाला प्राप्त नव्हता शब्द व बुद्धी यास काखेत मारून वाचा माघारी फिरली. असे जे काही एक बुद्धीला व शब्दाला अकलनीय परब्रह्म स्वरूप, ते स्वरूप अर्जुनाला देण्याकरता देवाने जणू अलिंगनाचे निमित्त केले. काही गोष्टी कशा आहेत ते न सांगता येणं जोग्या त्या तशा पद्धतीने देण्यात आल्या. त्यावेळी अर्जुनाचे हृदय व देवाचे हृदय एक झाले. देवाने आपल्या हृदयातील ज्ञान त्याच्या हृदयात घातले आणि देव भक्त यांचे कल्पित उपाधिकृत द्वैत न मोडता अर्जुनास आत्मरूप केले. थांबू इथे. भेटलं सात्विका भरणे. अर्धोन्मिलित दृष्टी. आतील सुखाचे ने बाहेरी कापे. बरोबर. असो. 1421 ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 ओवी क्रमांक 1421 थांबतो. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली कवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा. आता विश्वात्मके देवे यज्ञ वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे. कांची वेंकटी सांडो दया सत्कर्मी वाढो होता परस्परे जणो मैत्र दिवांचे वेदांचे तिमिर जाओ विश्व धर्म सूर्य पाहो दुर्देवांची तो दिलाहो प्राणी घातम वर्षत संग्रह मंगळी ईश्वर निष्ठांची मांदळी अनवरत मंडळी भेट तुला होता तरुचे आलो चेतनाचे कामनीचे भाव बोलते चरणव पियुषांची चंद्रवेचे लांछन मातंडे तापही हे सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी ते योगी अजित आदि कुर्सी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजयी होवारेची एकमणे श्री विश्वेश्वरा हो होई दान पसाओ येणे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम शांती शांती.